नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार कल्याण योजनेसंबंधित माहिती पाहणार असून मागच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार कल्याणच्या सेफ्टी किट, त्याचप्रमाणे भांडे वाटप योजना इत्यादीबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली होती. त्यानुसार या ठिकाणी बरेच मला कॉमेंट्स आलेले आहे की आता या ठिकाणी तुमचे जिल्ह्याच्या ठिकाणी ही भांडी वाटप योजना किंवा सेफ्टी किट योजना किंवा इतर योजना कुठल्याही असो, ते आता जिल्ह्याच्या ठिकाणी होत नसून आता तालुक्याच्या ठिकाणी होत आहेत. याबद्दलचा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते. परंतु या ठिकाणी बरेच असे कॉमेंट्स आले की आमच्या तालुक्यामध्ये कधी चालू होणार आहे किंवा आमच्या तालुक्याचे ठिकाण काय आहे. तर या ठिकाणी तुम्हाला संबंधित जे तुमच्या तालुक्या ठिकाणी जे ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्हाला भेट देऊन स्वतः जाऊन विचारावं लागेल की आमचे सेफ्टी किट किंवा भांडी वाटप योजना ही कधी चालू होणार आहे. त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी ते कळणार नाही. परंतु जेव्हा अशी अपडेट येणार की केव्हा चालू होणार, त्याचा व्हिडिओ आपल्या या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध राहणार आहे किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध राहणार आहे की भांडी वाटप तालुक्या ठिकाणी कधी चालू होणार आहे. परंतु तरी पण तुम्हाला जर का काही डाऊट असेल तर तसे तुम्ही संबंधित तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला चौकशी करून विचारून घ्यायचं आहे की आमचे तालुक्याच्या ठिकाणी भांडी वाटप योजना कधी चालू होणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट असून आता जे भांडी वाटप योजना होणार आहे ते आता या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहेत. कारण की जिल्ह्याच्या ठिकाणी बऱ्याच प्रॉब्लेम क्रिएट होत असून त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आता तालुक्याच्या ठिकाणी हे सर्व गोष्टी उपलब्ध राहणार आहे. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि जर का ऑनलाईन फॉर्म वगैरे कसे भरावे, त्याचप्रमाणे रिन्युअल फॉर्म कसे भरावे हे का तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ असून आशा करतो की तुम्हाला तुमच्या कॉमेंटचे उत्तर मिळालेले असेल. आणि तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.